मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी लोकल ट्रेनमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादातून 31 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेत आलोक कुमार सिंग यांचा मृत्यू झाला आहे। आलोक सिंग हे कांदिवली येथील रहिवासी होते। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली। ट्रेनमधून उतरत असताना झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने आलोक सिंग यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार केला। गंभीर जखमी झालेल्या आलोक सिंग यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। दरम्यान रेल्वे संरक्षण दल आरपीएफ आणि शासकीय रेल्वे पोलीस जीआरपी यांच्या संयुक्त पथकाने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे। सध्या आरोपीची चौकशी सुरू असून पुढील तपास केला जात आहे। मृत आलोक कुमार सिंग हे विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेची पुष्टी करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्त खुबेकर यांनी सांगितले की हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बोरीवली जीआरपी अधिक तपास करत आहे। फरार असलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू आहे। सायंकाळी 17:40 वाजताच्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1-2 वरती आलेल्या चर्चगेट बोरिवली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली होती। त्या मारामारीच्या घटनेमध्ये जो बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 81/26 कलम 103 यामधील जे विक्टिम बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांचं आणि संशयित आरोपी यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादातून। मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं। त्या भांडणाच्या याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता। त्याला मेडिकल हेल्प आमच्या जीआरपीने दिली। त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेलं असता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं। त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनला 81/26 कलम 103 हा हत्येसारखा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त मान्य श्री राकेश कलासागर साहेब आणि वेस्ट झोन डीसीपी मॅडम श्रीमती सुनीता साळुंके ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे आणि वेस्ट झोनमधील सर्व पोलीस ठाणे यांनी चालू केला। त्या तपासामध्ये यातील जो संशयित आहे त्याचा आम्ही एफआरएसमध्ये ज्यावेळी त्याचं सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर तो साधारणतः मालाड रेल्वे स्टेशन इथून चर्चगेट साईडला चर्नी रोड रेल्वे स्टेशन इथं नेहमी सकाळी जाताना व संध्याकाळी त्याच गाडीनं परत येताना आम्हाला तो दिसून आला। त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याला पकडण्यासंदर्भात कुरार व्हिलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता। त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला। आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं, त्यावर चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे। सर, दोघांमध्ये नेमका वाद काय झालेला होता? म्हणजे लोकलमधून हजारो प्रवासी रोज प्रवास करत असतात, मग किरकोळ वाद असतात। या प्रकरणामध्ये काय वाद झालेला होता आणि वार करण्यासाठी जे तीक्ष्ण हत्यार आरोपीने वापरलेलं आहे ते नेमकं काय? म्हणजे त्याच्याकडे ते कायम असायचं की कशासाठी वापरलं जायचं? काय घेऊन तो फिरत होता त्याचं काही कळू शकलंय? सध्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या ज्यामध्ये आम्ही फिर्यादी जो आय विटनेस आहे ह्या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं। तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे। हत्यार वापरलं होतं सर, ते कशाचं आहे? यामध्ये आरोपीकडे चौकशी आता प्राथमिकदृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे। हत्याराबाबत आपला तपास चालू आहे। साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्यानं केल्यास सांगितले, त्यानं ते फेकून दिल्यास सांगतोय, तरी त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत। निष्पन्न झाले की माहिती देऊ। आरोपीला आजच कोर्टामध्ये हजर करणार? हो, आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याला आता रिमांड आम्ही मान्य न्यायालयात हजर करीत आहोत बोरिवली। मराठी मालाड रेलवे स्टेशन प्लाट क्रमांक 1-2 पे कल जो 17:40 की बोरिवली स्लो लोकल थी, उस लोकल के जनरल डिब्बे में जो मयत इसम है और जो संशयित आरोपी जो हमने पकड़े हैं उनमें से गाड़ी में से उतरने का जो वाद हुआ, उस वाद और जो हाथापाई उनकी हुई थी, इसी वजह से जो संशयित इसम है उसने
मयत इसम के पेट में तीक्ष्ण हथियार से वार किया था। इसी वजह से हाई ब्लीडिंग से वजह से मयत इसम जो आलोक कुमार सिंह है, जो एनएम कॉलेज विलेपार्ले में शिक्षक है, उनकी डेथ हुई है। तो उनकी डेथ होने से हमने बोरोली रेलवे पुलिस स्टेशन में एफआईआर दाखिल किया और उसका तपास माननीय सीपी सर, माननीय डीसीपी मैडम और एसीपी सर, इनके मार्गदर्शन पे बोरोली रेलवे पुलिस स्टेशन, एलसीबी और सब वेस्ट जोन के पुलिस स्टेशन ने तपास किया। उसमें एक संशयित इसम जो उसको मार के भाग रहा था, वो जो दिख रहा है, उसको हमने आज ट्रैप लगा के मालाड ईस्ट से ताबे में लिया है। उसका तपास अभी चालू है। उसने जो वेपन ये किया है वो वेपन रिकवर करना बाकी है। आज हम उसको कोर्ट में हाजिर कर रहे हैं और उसके ज्यादा से ज्यादा पीसी की मांग कर रहे हैं। वजह क्या थी? वजह सिर्फ गाड़ी में उतरने की वजह थी, एक किरकोल वजह थी। किरकोल वजह से एक की जान गई है। मैं रेलवे में प्रवास करने वाले सभी प्रवासियों को एक संदेश देना चाहता हूं कि रेलवे में हमारी हर रोज की आना मतलब अपन जाते आते हैं तो उसमें जो किरकोल जो ज्या काही घटना होतात त्यातून जे काही हे वाद होतात, जो भी कुछ अपना वाद हो रहा है उसके ऊपर ज्यादा ये न करके शांति से प्रवास करना चाहिए। ये मेरी मांग है सब। ये आरोपी के बारे में कुछ जानकारी मिला है, पूछताछ की, कुछ बताया है? को जानते थे आरोपी और विक्टिम एक दूसरे को जानने वाले नहीं है। आरोपी का अभी तक कोई रिकॉर्ड भी हमको मिला नहीं है, लेकिन उसकी पूछताछ जारी है। ये सेकंड क्लास में था, फर्स्ट क्लास में था? ये सेकंड क्लास डिब्बे में हुआ है ये घटना, वारदात। कुछ जानकारी मिला? यहाँ से जो विक्टिम और विटनेस जो फिरियादी है वो अंधेरी से बोर्ड किया है और जो आरोपी है उसने चरनी रोड से बोर्डिंग किया है और दोनों भी मालाड में उतरने वाले हैं। उतरते समय के विवाद हुआ? अब उतरते समय उनका विवाद हुआ, कौन पहले उतरेगा कौन बाद में उतरेगा, इसी विवाद में ये घटना हो गई है। एक आमच्या लोहमार्ग मुंबई नाही लोहमार्ग मुंबईसाठी मी अपील करतोय की काय होतंय, ह्या ज्या घटना असतात आणि ट्रेनमध्ये चढताना म्हणजे आणि जास्त करून उतरताना, सकाळी पीक अवर्समध्ये, संध्याकाळी पीक अवर्समध्ये, की जेव्हा चढताना आणि उतरताना होतात आणि त्याच्यामुळे काय होतंय आणि त्या ट्रेनमध्ये कधी कधी हे प्लंबर्स वगैरे हे जातात, ते अनुमतीदार वगैरे असतोय आणि त्याच्यामुळे आम्ही प्रवाशांना आव्हान करतोय सर्वच, म्हणजे गरीब असू दे की सर्व ह्याच्यातले, की बाबा की तुम्ही तुमच्या जीवाची पहिली काळजी घ्या आणि अशी घटना आपल्या टाळता येऊ शकेल। आणि लोहमार्ग मुंबई सदैव आपल्या पाठीशी आहे। धन्यवाद सर। हिंदी सर वाद होतात लोकलमध्ये बसण्यावरून असेल, उभं राहण्यावरून असेल, रागाला आवर घातला पाहिजे कारण 2 मिनिटांचा राग। एकदम बरोबर आहे। आपण काय सगळे अनोळखी असतात, एकमेकाला सगळे अनोळखी असतात, आपल्याला उतरायचं असतं, प्रत्येकाला घाई असते किंवा प्रत्येकाला उतरायचं असतं की याच्यामध्ये आहेत आणि आपले लो मार्ग आहेत, कारण गाड्या आपल्या ठसून भरलेल्या असतात। आपल्याला मिनिमम रिसोर्सेसमध्ये आपल्याला मॅक्झिमम आउटपुट म्हणजे प्रवास हा सुकर कसा होईल तसं रेल्वे प्रशासन, जीआरपी मुंबई, आरपीएफ हे सर्व तो प्रयत्न नक्कीच करत आहे। रेलवे क्या गुहार लगा रहा है, आप लोग क्या गुहार लगा रहे हैं यात्रियों से? यात्रियों यही है कि हम लोगों के साथ में है सब, बस इतना ही। कल शाम को 17:40 बजे की चर्चगेट बोरोली स्लो लोकल है, उस लोकल के जनरल डिब्बे में जो मयत इस समय आलोक कुमार सिंह और संशयित आरोपी, उनमें गाड़ी में उतरने की वजह से झगड़ा हुआ था। उसी झगड़े में संशयित आरोपी ने अपने जो उसके पास जो तीक्ष्ण हथियार था उससे उसने मयत के पेट में मार के उसको गंभीर जख्मी करके उसकी जान ली है। इसकी वजह से बोरोली रेलवे पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुआ मर्डर का और उसी गुने का तपास माननीय सीपी सर और डीसीपी मैडम के मार्गदर्शन में शुरू करके हमने उस संशयित आरोपी को आज पकड़ा है। आरोपी और विक्टिम एक दूसरे को जानते थे, क्या मामला है? नहीं, आरोपी और विक्टिम एक दूसरे को जानने वाले नहीं है। ये दोनों ही प्रवासी है, रेलवे प्रवासी है। रेलवे प्रवास के वक्त उनमें जो एक दूसरे का जो झगड़ा है किरकोल वाद सिर्फ उतरने की वजह से हुआ है। एक दूसरे को पहचानने वाले नहीं है। सर आरोपी खतरा क्या था, जिस तरीके से जो इस्तेमाल किया, जो वेपन का इस्तेमाल किया, क्या वेपन का होगा? अभी वो वेपन की तफ्तीश चल रही है। अभी सुबह उस आरोपी को ताबे में लिया है। अभी हम उसको कोर्ट में हाजिर कर रहे हैं। उसको पीसी लेंगे, फिर पीसी में उसका तफ्तीश करेंगे। सर